नमस्कार, मी सुजित, शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर. स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आत्ता संध्याकाळी एक ब्रेकिंग न्यूज झालेली आहे. त्याचा असर मार्केटमध्ये आपण बघतोय. अमेरिकन मार्केट जे ओपन झालं आहे त्यामध्ये जवळपास 1.5-2% पर्यंत गॅपमध्ये ओपन झालं आहे. काल बरोपर्यंत न्यूज चालू होती ट्रम्प त्या पाकिस्तानमध्ये जाऊन हे जे स्टेट ऑफ हॉर्मसचं प्रकरण चालू आहे हे मिटवण्यासाठी नवीन डील करणार आहेत. आणि ॲक्च्युली ती डील एक पॉझिटिव्हनेस म्हणजे होत आहे असे संकेत येत आहेत. जसं की आत्ताच ट्रम्प व इराण या दोघांच्या साईडने न्यूज आलेली आहे की स्टेट ऑफ हॉर्मस ही सर्वांसाठी ओपन आहे. ही ओपन पण 10 दिवसासाठी आहे, 10 डेजपर्यंत. 10 डेजपर्यंत का? कारण ती इस्रायल आणि लेबनॉन या दोघांमध्ये सीज फायर झालेलं आहे आणि हे सीज फायर इराणच्या म्हणण्यामुळे झालेलं आहे. त्यासाठी इराण ह्या गोष्टीला ॲग्री झालं आहे की हे आपण सीज फायर करतो, आम्ही याच्यासाठी अलाउड करतो आहे 10 डेजपर्यंत. त्या ठिकाणं कोणतीही शिप जाण्या येण्यास आम्ही परमिशन देत आहे किंवा तुम्ही जाऊ शकता. पहिले जे सीज फायर झालं होतं त्यामध्ये एका साईडने अमेरिकेने पण नाकाबंदी केली होती आणि इराण हे तर ऑलरेडी तिथनं कोणाला जाऊ देत नव्हते. त्यांनी ऑलरेडी सांगितलं होतं तुम्ही लेबनॉनवरती जे हल्ले करताय हे आपल्या डीलमध्ये होतं की हे इथे पण सीज फायर होणार, परंतु सीज फायर तिथे झालं नव्हतं. त्यामुळे इराणने ती परत ब्लॉक केलेली होती स्टेट ऑफ हॉर्मस. परंतु आत्ता 2 दिवसापूर्वी लेबनॉन आणि इस्रायल या दोघांचे सुद्धा सीज फायर 10 डेजसाठी झालं. कदाचित त्यामध्ये ट्रम्प तात्यांचाही हात असू शकतो आणि ट्रम्प तात्यांनी तसे अनाऊन्समेंट केले, त्याचे क्रेडिट घेण्याचे त्यांना पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. त्यांनीच सांगितलं की मी ही वॉर थांबवलेली आहे. तर त्या चक्करमध्ये परत इराणलाही प्रेशर आलेलं आहे की आपल्यालाही स्टेट ऑफ हॉर्मस ओपन करावं लागेल. तर त्यांनीही स्टेट ऑफ हॉर्मस ओपन केली आणि आज ऑफिशियल न्यूज दिलेली आहे. 2 दिवसामध्ये जर शक्यता आहे सॅटर्डेला ट्रम्प तात्या स्वतः किंवा त्यांचे डेलिगेट्स कोणीतरी जसे पूर्वी आलेले होते पाकिस्तानमध्ये तसे तिकडे येऊ शकतात. इराणचे सुद्धा येणार आणि त्या दोघांमध्ये जर चांगली व्यवस्थित टॉक झाली, जर ही डील झाली तर मार्केटमध्ये तुफान तेजी येणार, अजून तुफान येणार. ही डील जर 2 दिवसामध्ये झाली तर आपल्यासाठी खूप पॉझिटिव्ह आहे. कारण स्टेट ऑफ हॉर्मस जे आपला ऑइलचा प्रश्न होता तो पण मिटला जाईल आणि US सोबत आपली ट्रेड डीलचं टॉक चालू आहे त्याचे सुद्धा पॉझिटिव्ह संकेत आहेत. आणि क्रूड ऑइल हे आपण आत्ता बघतोय जवळपास 10% क्रॅश झालेलं आहे. आपल्यासाठी क्रूड ऑइल महत्त्वाचं आहे. क्रूड ऑइल जेवढं खाली येईल तेवढं आपला इंडेक्स, आपली इकॉनॉमी, आपला मार्केट हे वरती जाणार आणि यामधून क्लिअर कट दिसते एक चांगल्या प्रकारे गॅपअप मार्केटची ओपनिंग तर होणारच आणि पॉझिटिव्ह पण राहू शकते. गेल्या आपण कित्येक दिवस आपल्या मार्केटमध्ये डाऊन ट्रेडला फेस केलेला आहे. आता हा महिना 2 महिना अप ट्रेंड कंटिन्यू राहण्याचे खूप मोठे चान्सेस आहेत आणि हा अप ट्रेंडमध्येच पैसे बनतात आणि तेच आपले पैसे बनवावे लागतील. आणि याआधी आपण इन्व्हेस्टमेंट केली त्याचा खूप चांगला फायदा 2-3 दिवसामध्ये मिळालेला आहे. तरी यावरती परत काही बॅड न्यूज आल्या तर आपण ते कव्हर करूच. आता एक अमेरिकन मार्केटचे अपडेट घेऊ. डावमध्ये तर जवळपास 1000 पॉईंटची तेजी आहे आणि गिफ्ट निफ्टीमध्ये सुद्धा 500 पॉईंटची तेजी आहे. वाव, ही तर खूप छान गोष्ट झालेली आहे. तसेच क्रूड ऑइल बिलो 90 जवळपास $88 पर्यंत आलेलं आहे. हे तर खूप छान गोष्ट आहे आपल्यासाठी. आपण ह्याच सिनेरिओसाठी वाट बघत होतो. मार्केटमध्ये टोटली पॉझिटिव्हनेस येणार, शार्पली येणार. जोपर्यंत $90 खाली आहे तोपर्यंत सेलिंगचा विचार करणे हे चुकीचे ठरणार. ज्यावेळेस क्रूड ऑइल $90 अबोव जाईल त्यावेळेस थोडेसे पोझिशन हलके करायला सुरू करू. तोपर्यंत तरी होल्ड अँड एन्जॉय द प्रॉफिट. थँक्यू.